ज्या वेळेस एखादी महिला प्रेग्नेंट आहे हे कळल्या जातं तेव्हापासून तिची काळजी घेतली जाते की तिचं रक्ताचं जे प्रमाण आहे तर ते किती प्रमाणात असावं किंवा तिचं आहारामध्ये बदल केला जातो आणि तो आहार असा असतो की ज्यामध्ये लोहयुक्त जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असेल। कारण का की शरीरामध्ये ज्यावेळेस महिला प्रेग्नेंट असते त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये एक वाढत असतो ज्यामध्ये तिच्या आहाराचा खूप मोठा हा कार्यभाग असतो। त्यामुळेच मातेच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात रक्त असणे गरजेचे आहे। आपण वारंवार ग्रामीण भागामध्ये शब्द उच्चारला जातो की रक्तमासाचा गोळा आहे, रक्तमासाचा गोळा आहे। तर काय आहे नेमका रक्तमासाचा गोळा म्हणजेच आपल्या पोटातील अंश हा पूर्णपणे ज्या वेळेस आईच्या शरीरामध्ये जेवढं काही जास्त प्रमाणामध्ये रक्त असेल किंवा एचबीचं प्रमाण असेल त्यानुसार बाळाची वाढ सुद्धा ही अतिशय योग्य रीतीने होत असते। आणि बाळाच्या 5व्या महिन्यामध्ये तर बाळ पूर्णपणे स्वार्थी होतं। तो विचार करत नाही की आईच्या शरीरामध्ये कमी रक्त आहे म्हणजे आपण कमी घेऊयात, बाळाला जेवढं काही लागतं जेवढं काही गरजेचं आहे तेवढं ते आईच्या शरीरातून बाळ हे त्याला एचबी आणि त्यामुळेच आईला हे 7व्या महिन्यापासून रक्ताक्षयाचं प्रमाण हे वाढत असतं। म्हणूनच आईचा आहार हा लोहयुक्त असणे खूप गरजेचं आहे। आणि डिलिव्हरी मध्ये सुद्धा जर का एचबीचे प्रमाण कमी असेल डिलिव्हरी होताना शरीरातून आपल्या योनी मार्गातून बराचसा रक्तस्राव हा होत असतो तर तो त्यावेळेला जर का जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला आणि आईच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण हे कमी झाले तर मृत्यू होण्याची सुद्धा संभावना असते। आणि ही घटना खूप क्रूर असते सर्वांसाठीच। आणि हाच धोका टाळण्यासाठी आपल्याला वारंवार सांगितलं जातं की तुम्ही तुमचं रक्त चेक करून घ्या, एचबी चेक करून घ्या। आणि माझी सुद्धा या व्हिडिओ मार्फत तुम्हाला खूप रिक्वेस्ट आहे की तुम्ही किंवा तुमच्या घरातील प्रेग्नेंट असेल महिला तर त्यांना नक्कीच त्यांचं योग्य वेळेला डॉक्टर सांगतील त्यांच्या सल्ल्यानुसार नक्कीच तुम्ही त्यांचं रक्ताचा टेस्ट जे आहे ते करून घ्या। आणि हो, आपण रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी काय काय खायला हवं त्याचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहेच। चला जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा। भेटूयात अशा नवीन व्हिडिओ सोबत।